सूत्र 180. भवोऽयं भावना मात्रो न किंचित परमार्थतः नास्त्य भावस्वभावानां भावभावविभाविनां. संसार ही केवळ भावना आहे. प्रत्यक्षात असा तो अस्तित्वातच नाही. भावरूप पदार्थात तसंच अभावरूप पदार्थात सुद्धा राहणारा जो स्वभाव आत्मा आहे त्याचा कुठेच अभाव नाही. नाथ सांगतात, भावना नेहमीच अमूर्त असते. तिला माणूस आपल्या स्वभावानुसार व्यक्ती, वस्तू, परिस्थितीच्या रूपात, मूर्त रूपात अनुभवत असतो. अर्थात माणसाला त्या प्रत्यक्षात असल्यासारख्या वाटल्या तरी त्या तशा नसतात. माणूस झोपेत कितीतरी प्रकारची स्वप्न बघतो. त्यातील व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, प्रसंग अगदी सत्य असल्यासारखे अनुभवतो. परंतु जाग झाल्यावर ते काहीच अस्तित्वात नसल्याचं त्याच्या लक्षात येतं. मात्र तो आता बघत असलेल्या जागेपणी त्याला दिसणाऱ्या गोष्टी तरी खऱ्या कुठे अस्तित्वात आहेत, सत्य आहेत? अस्तित्व, सत्य हे शाश्वतच असतं, ते बदलत नाही. पण ह्या दृश्य जगातील प्रत्येक गोष्ट प्रत्येक क्षणी बदलत असते. तिच्यात वाढ होताना दिसते. तेव्हाच तिचा विलयही होत असतो. नित्य परिवर्तन, नित्य नवीनता हा ह्या जगाचा नियमच आहे. मग त्याला सत्य कसं म्हणावं? माणसाचा जसा भाव तसं त्याचं जग. प्रत्येकाचं जग म्हणूनच वेगळं, स्वतंत्र. ते त्याचा भाव, विकार, विचार, संस्कार, आसक्ती, अहंकार यानुसार तो स्वतःच निर्माण करतो. जे निर्माण होतं ते लयाला जातच हा सृष्टीचा नियम आहे. म्हणूनच हे जग पूर्ण सत्य नाही, भावाची आभासी निर्मिती आहे. माणसाच्या ह्या भावविश्वातील व्यक्ती, वस्तू, परिस्थिती कायम त्याच्याबरोबर असू आणि राहू शकत नाहीत. त्याच्याबरोबर असतो केवळ तो स्वतः. हा स्वतः म्हणजेच त्याचा आत्मा, त्याचं चैतन्य. खरं तर तो हेच आहे. परंतु ज्ञानाअभावी तो शरीराला आणि शरीरजन्य गोष्टींनाच खरं मानतो. त्याच्याच भोवती आपलं भावविश्व निर्माण करतो आणि त्यातच गुंगून आणि गुंतून पडतो. खऱ्या आत्मतत्वाचा, स्वचा त्याला विसर पडतो. हे आत्मतत्वच सर्वत्र आणि सर्वव्याप्त आहे. तेच एकमेव सत्य आहे. ह्या अर्थानं ते अभाव आहे. ते भावानुसार नव्यानं निर्माण होत नाही, ते असतंच. ते अभाव आहे, परंतु त्याचा कुठेच अभाव नाही. हे जग म्हणजे आभासी सत्य आहे, सत्य नाही असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी सतत निदर्शनाला आणून देत आहेत. एक आत्मज्ञानीच ह्या सत्याला अवगत होतो.